त्यालाही तो बदल जाणवतोय. आणि त्या बदल जाणवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याला मिळालेलं एक्सपोजर. मग ते टीव्ही सगळ्यात मोठं टीव्ही माध्यम, टीव्हीच्या माध्यमातून मिळालेलं, आजच्या तरुणांना मिळालेलं एक्सपोजर हे कमाल आहे. म्हणजे पूर्वी आपण ज्यावेळेला बोलत असतो, म्हणजे पूर्वीच्या मला निवडणुका आठवतात की कोकणामध्ये सगळेजण जायचे आणि सांगायचे कोकणाचा कॅलिफोर्निया करू. तिथल्याही लोकांना माहीत नसायचं आणि हे बोलतो ह्यालाही पण माहीत नसायचं कॅलिफोर्निया काय. यांनी पाहिलेलं नसायचं, त्यांनी पाहिलेलं नसायचं. याच्यावरती निवडणुका, कोकणाचा कॅलिफोर्निया होणार, माहिती कोणालाच नाही. मग आमच्याकडे टीव्ही लावला, त्यावेळेला बेवॉच पाहिलं आणि कळलं की ह्याला कॅलिफोर्निया असा असतोय. आता ते जे एक्सपोजर आहे, आता तुम्ही कोकणात जाऊन तुम्ही तिकडच्या तरुणाला सांगू नाही शकत मी कोकणाचा कॅलिफोर्निया करतो. ही सगळ्यात म्हणजे मला असं वाटतं की मी ज्यावेळेला, आता माझा मुलगा 10वीला आहे, आताच मार्चमध्ये परीक्षा आहे, मी त्यांच्याकडे पण बघत असतो, माझ्या मुलाकडे किंवा माझ्या मुलीकडे बघत असताना त्यांचं थिंकिंग, त्यांच्या वयामध्ये ज्यावेळेला मी होतो त्यावेळेला मला असं वाटतं मी बावळट होतो. ते ज्या पद्धतीने विचार करतात एखाद्या गोष्टीचा, तो विलक्षण वेगळा आहे. आणि तो वेगळा आहे याचं मूळ कारण त्यांना मिळालेलं एक्सपोजर. त्याचे फायदेही आहेत, त्याचे तोटेही आहेत. म्हणजे आता जन्माला जी मुलं, आता जी काय 4-5 वर्षाची 5-6 वर्षाची मुलं आहेत, त्यांना हेही माहीत नाही. म्हणजे जे मी भाग्यवान समजतो आपल्या पिढीला खरं तर, की आपण ट्रंक कॉल पाहिला, आपण पोस्टमन पाहिला, तो अजूनही येतो, पण आपण ते असे फिरवायचे फोन पाहिले, फोन लागत नाही. म्हणजे कुठेतरी तुम्ही गेलात की 1 दिवसानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलायचात कुठे. ही जी संपूर्ण गोष्ट होती, किंवा टीव्ही लावल्यानंतर त्याच्या असं खरखर 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 यायचं ते पहिल्यांदा 6 वाजता, आणि मग ते लावल्यावरती ते सुरू व्हायचं ना, टॅ ढॉंगटोराडा, सगळे असे बसलेले असायचे, तिथपासून टीव्ही बघायचे. आता 80 चॅनल काय आणि 100 चॅनल काय. मला एक सांगा राज्य, की आजच्या तरुण माणसाला, तरुण पिढीला ती 1 लाखात मिळणारी गाडी असेल किंवा 1 लाखात फ्लॅट देण्याच्या वल्गना ज्या काही बिल्डर्सकडनं होत आहेत त्या असतील, जगण्या मरण्याचा मुळात प्रश्न पडलेला आहे की मी जगू कसा, मला रोजगार कसा मिळेल, त्याच्यावर माझं घर कसं चालेल. नवनिर्माण करताना या मुंबईतल्या गोष्टी, मी ते हेच बोलतोय ना. माझं असं म्हणणं आहे की मी जर समजा उद्या राज्याचा प्रमुख आहे, तर मी एवढं नक्की बघीन की माझ्या राज्यामध्ये कोणकोणते उद्योग मी आणणार आहे, आणि ते उद्योग मी आणत असताना तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मी त्या प्रकारचंच प्रशिक्षण देईन, जेणेकरून ते उद्योग आल्यावरती तो ताबडतोब तिकडे लागला पाहिजे. आपल्याकडे होतं असं की इंडस्ट्री आल्यानंतर आपल्याला इकडच्या लोकांना, मुलांनाच माहिती नसतं ही इंडस्ट्री काय येते, इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स आहेत, कोणत्या प्रकारचं शिक्षण लागतं, काय लागतं, काहीच माहिती नसतं. हीच गोष्ट गुजरातमध्ये होते ना. नरेंद्र मोदींना मिळणारा जनाधार हे काय सांगतो, दुसरं तेच सांगतो ना. प्रत्येक देशामधल्या प्रत्येक राज्याच्या नेत्यांनी जर समजा आपल्या राज्याचा विचार केला आणि विकास केला, तर मला असं वाटतं की हा देशच विकासाकडे जाईल. पण आम्हाला विकास जमत नाही म्हणून आमची तुम्ही सांभाळा, हे नाही उद्योग बरोबर, हे नाही जमणार. पण तिकडे ते जया बच्चन तर म्हणतात की तुम्ही तुमच्या कोहिनूर मिल मधली जागा त्यांना शाळा काढण्याकरता द्यावी, त्या तिथेही शाळा काढतील. आता गंमत बघा, त्या म्हणतात की राज ठाकरे मुझे कोण आहे मालूम नाही. आता मी मालूम नाही, माझा प्लॉट मालूम आहे. हे बरं आहे, ते बरोबर माहिती. पण त्यांनी मागितली तर तुम्ही द्याल, ज्या किमतीला असेल त्यांनी घेऊन जावी. बरं, प्लॉट कशाला माहितो, त्याची जे काय किंमत असेल तिकडे त्यांनी युनिव्हर्सिटी बांधावी. हो, मला एक सांगा, वृत्तपत्र काढण्याची हल्ली एक स्टाईल आहे. मला एक कळलं त्याप्रमाणे त्या अंधेरी कुर्ला ती जो रस्ता आहे ना मुंबईमधला, तिकडे एक अमरसिंग आणि अमिताभ बच्चननी काहीतरी प्लॉट घेतला असं मला कळलं, काहीतरी हे करण्यासाठी, कॉल सेंटरसाठी. तोही चालेल, शाळा काढण्याकरता. हो, मग चांगली सूचना आहे. मला एक सांगा, एक वृत्तपत्र काढण्याचं एक तंत्र नवीन सुरू झालेलं आहे. म्हणजे अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाचं मुखपत्र असावंच असं नाही, पण बऱ्याचशा वृत्तपत्रांचं पॉलिटिकल ॲफिलिएशनही दिसतं, काही मुखपत्रही असतात. आता राणेसाहेबांनी पण नवीन एक प्रहार काढायचं ठरवलेलं आहे. तशी काही तुमची मनीषा तुमच्या?
आहे डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, करायच्या आहेत. फक्त त्या सगळ्या गोष्टीला मलाच ते स्वतःला करायला लागेल ना. नाही मी आत्ता फिरू का लिहू का काय करू. लिहायला बसलो तर आमच्याकडे येत नाही म्हणून सांगतात, त्यांच्याकडे गेलं तर म्हणतात लिहित नाही, हल्ली कार्टून काढत नाही. दोन्हीकडनं ढोलकी दोन्हीकडनं वाजते आमची. ते एक काहीतरी आत्ताच सध्या समजवण्याचं काम करतो. माध्यमांचं विशेष प्रेम तुमच्यावर एवढ्या करता आहे कारण तुम्ही स्वतः बेसिकली कार्टुनिस्ट आहात. तुम्ही स्वतः तुम्हाला माध्यमांमधलं सगळं माहिती आहे, कळतं. तुमचं चित्रपटाबद्दलचं प्रेम, संगीताबद्दलचं प्रेम सगळ्यांना माहिती आहे. मला थोडंसं परत एकदा वेगळ्या दिशेला जायचं आहे. विशेषतः नारायण राणे आणि आपण दोघंही शिवसेनेतनं बाहेर गेल्यानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये बरीचशी इक्वेशन्स बदललेली आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणाचीही बदललेली आहेत, पॉलिटिकल पार्ट्यांचीही बदललेली आहेत. महापालिकांच्या स्तरावर तर वेगळी वेगळी इक्वेशन्स होताना दिसत आहेत. पुणे महानगरपालिकेतही बघितलेलं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये पण आपण बघतो आहोत. मला सांगा, नजीकच्या काळामध्ये राज्याच्या पातळीवर तुम्हाला असं काही वेगळ्या प्रकारचं इक्वेशन येत्या काही काळामध्ये अपेक्षित आहे का? काही घडेल वेगळं असं वाटतं का आपल्याला? समीरन, मी खरं सांगू ना, मी असल्या इक्वेशनचा विचार करून मी राजकारण नाही करत. मी माझं काम करतोय. निवडणुकीच्या वेळेला जो हात पुढे करेल त्याच्या हातावरच्या रेषा बघीन आणि पुढे जाईन. मी कोणाची तरी युती करायची आहे म्हणून मी त्या पद्धतीचं काम मी पक्ष म्हणून करणार नाही. मी माझा पक्ष म्हणून माझं काम करत राहीन. मला समोरून हात कोणाचा आला मी विचार करीन, नाही तर एकला चाललो रे आहेच. हातावरच्या रेषा बघून पंतप्रधान पदाची भाकी तर बांधली जायला लागली हल्ली. कोणाची? पवारांच्या बाबतीत झालेलं. टाळी मारून बघतो एकदा आमच्या हातावरून मोठे का अशी येते का बघतो ती. नाही, एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारतो मी, कारण प्रश्न तुमच्या दैवताविषयीचा आहे. मध्यंतरी जी महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली बरेच वर्षांनी, शरद पवार साहेब आणि बाळासाहेब दोघांचीही, त्यांनी खरोखर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन नेते एकत्र आले? कारण तुम्ही दोघांनाही तुमच्या सुरुवातीपासून बघितलेलं आहे, बाळासाहेबांचं तर आपण शिष्यच आहात. काही आपल्याला अशी काही शक्यता वाटते का की या दोघांच्या एकत्र येण्याने काही महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल, असं काही होऊ शकेल? मुळात मला वाटत नाही ते एकत्र येतील. मला असं वाटतं त्या दिवशीची भेट त्यांनी त्याच वेळेला का घेतली ज्यावेळेला मोदींचा निकाल लागत होता त्यावेळेला. मोदी इफेक्ट कमी करण्यासाठी ती भेट होती का काय होतं मला माहित नाही. आज काय झालं मला काय माहित. पण हे सतत अशा गोष्टी चालू असतात. मध्ये शिव्या देतात, मध्ये परत बोलतात, परत चांगला माणूस बोलतात, परत होतं सगळं असं सगळं चालू असतं. उद्या समजा जर धरून चाला की महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये एकदम सडनली निवडणुका जाहीर झाल्या, त्याचं कारण तुम्हाला मी विचारतो की आता या पुनर्रचनेच्या लफड्यामध्ये बऱ्याचशा पॉलिटिकल लिडर्सचं नुकसान होणार आहे, पॉलिटिकल पार्टीजचं नुकसान होणार आहे. त्यामुळे किंवा डाव्यांचं पटेल की नाही वर अणुकरारावरच्या ह्याच्यातनं मी तुम्हाला एक, आता तुमची एक स्वतःची पार्टी आहे, तुम्ही एक महाराष्ट्रात एक काही भूमिका घेऊन पुढे जात आहात. असं जर काही ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि ताबडतोब काही निवडणुका लागल्या तर महाराष्ट्रातली आत्ता परिस्थिती काय असेल असं आपल्याला वाटतं निवडणुकांच्या वेळची? हे बघा, मी अगदी परत तुम्हाला तेच सांगतो. निवडणुकांविषयी मला असं वाटतं की माझा पक्ष हा तिथे कुठेही आतमध्ये जाणं, ह्यातनं जर समजा राज्यामध्ये काही बदल घडणार असेल तर या कोणाबरोबर तरी इक्वेशन जमवून आत जाणं महत्वाचं. नसेल पुढे बघू. घाई कोणाला आहे? तुम्हाला जर मी विचारलं की तुमच्या आत्ता महाराष्ट्रापुढची सगळ्यात मोठी आव्हानं काय आहेत, ताबडतोब एक टॉप प्रायोरिटीची आव्हानं काय आहेत, तर आपण काय सांगाल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी एक वाक्य सांगत आलो की तुम्हाला डोळे दान करता येतात, तुम्हाला विजन डोनेट नाही करता येत. आय डोनेट करता येतो आपण, विजन डोनेट नाही करता. आज सगळ्यात महत्वाचा विजनचा प्रॉब्लेम आहे. आपलं राज्य, आपलं स्वतःचं राज्य, आज या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला सगळ्यात म्हणजे जर कुठे काही आपण प्रगतीच्या गोष्टी बोलतो, प्रगतीच्या गोष्टी बोलत असताना एक त्रिशूळ असतो आणि तो आहे पाण्याचा, विजेचा आणि रस्त्यांचा. हे तीन गोष्टी जर समजा झाल्या तर पुढच्या गोष्टी आपोआप होतात. या तीनच गोष्टींवरती जर समजा राज्याने पूर्णपणे फोकस केलं तर बाकीच्या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही. कारण आत्ता कसं आहे, आत्ता ते सगळं वेडवाकडं चालू आहे. म्हणजे त्याला काय, जसं तो अमिबा असतो नाही का, असं त्याचा असा दिसतो आपल्याला, असं ते सगळं वेडवाकडं चालू आहे. पण त्याला काही प्लॅनिंग नाही. आज तुम्ही शहरांचं पण बघितलं तर त्याला टाउन प्लॅनिंग नाही.